लागणारं साहित्य अगदी छोटूस आहे आणि हे पायनॅपल आणि हे जे कॉर्न आहेत ते बॉईल करून घेतलेले. बरोबर. ठीक आहे, पहिली कृती काय आपली? आपल्याला पायनॅपल आणि कॉर्न मिक्स करून मिक्सीतनं काढून घ्यायचे आहे, मग त्याला गाळून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं मिक्सर मधनं. ठीक आहे, सगळे लागतील हे काप. हो. हे बॉईल केलेले पायनॅपल आहेत. बरोबर. त्याच्यानंतर हे जे कॉर्न आहेत हे पण बॉईल केलेले आहेत. बरोबर. आता याला आपल्याला मिक्सर मधनं बारीक करायचं. ठीक आहे, मग आपण ही बारीक करण्याची गाळून घेण्याची कृती करून घेऊयात. बरोबर. बॉईल केलेले पायनॅपलचे काप आणि कॉर्न जे आहेत ते आपण मिक्सर मधनं बारीक केले आणि गाळून घेतलेले आहेत. आता पुढे काय करायचं? तर पॅन मध्ये बटर टाकायचं. बरं, बटर घातलं. पुढे थोडासा मैदा टाकूया. बस, यात आपण पायनॅपल कॉर्नचं मिश्रण टाकूया जे आपण गाळून घेतलंय. बरोबर. मग आपण मैदा का बरं घातला? थिकनेस येण्यासाठी. वा. थोडंसं मीठ. अशी कृती आहे जी एकदम करायला सोपी आहे. हो. बघा मीठ पुरे. हो. म्हणजे कॉर्न आणि पायनॅपलचे काप बॉईल केलेले असतील तर तुमच्या कृतीला फार वेळ लागणार नाही, पण तुम्हाला ते लगेच मिक्सर मधनं बारीक करून लगेच गाळून लगेच बॉईल करून घ्यायचं इथे कढईमध्ये. हो. काळी मिरी पूड, कोथिंबीर. कोथिंबीर. बाकी कुठलाही मसाल्याचा पदार्थ नाही, काही चिली नाही याच्यात, काहीच नाही. बरोबर. सुपर्ब. हे जर जास्त थिक झालं तर आपण गरजेनुसार पाणी टाकू शकतो. मग आता ह्याचा थिकनेस ओके का आपल्याला पाणी लागेल? थोडंसं पाणी लागेल. बरं. तुम्ही ही करताना जर ते जरा जास्ती घट्ट झालं तर जरा पाणी ऍड करा तुमच्या आवडीनुसार. एक उकळी येऊ दे. बरं. आणि आपला सूप रेडी. ठीक आहे, उकळी येईपर्यंत मला सांगा. आता तुम्ही ऑलरेडी काम करत होतात, जरा आता सध्या ब्रेक घेतलेला आहे. बरोबर. पण आपण जेव्हा काम करत असतो आपलं काहीतरी एक विजन असतं, ध्येय असतं, आणि ज्या अर्थ तुम्ही पहिल्यापासून एवढ्या अभ्यासात हुशार आहात, तुमचं एक काहीतरी ध्येय असेल आणि ते ध्येय दर टप्प्यावरती बदलत असतं. आता काय एक शॉर्ट टर्म गोल किंवा काय टार्गेट ठेवून पुढे चाललाय? सध्या शॉर्ट टर्म गोल हाच आहे की जोर माझी मुलगी थोडी मोठी होत नाही तोवर तिच्यावर थोडं अटेन्शन द्यायचं, मग नंतर परत फुल फ्लेज करिअरमध्ये घ्यायचं. बरं. सध्या टार्गेट मुलीचं संगोपन हे आहे. बरं. उकळी आलेली आहे. काय करूयात पुढे? आपण गॅस बंद करूया. बरं. गॅस बंद केला आपण. त्यात आपण कॉर्नफ्लेक्स टाकूया. बरं. क्रंची येतील. हो, म्हणजे जसं टोमॅटो सूप मध्ये आपण ब्रेड क्रम्स घालतो बरोबर तशा पद्धतीने. हे सूप खूप हेल्दी आहे कारण कॉर्नफ्लेक्स मध्ये आपण एनिवेज कॉर्नफ्लेक्स सकाळी दुधाबरोबर खातोच. बरोबर. आणि त्यात पायनॅपल आहे, त्यात स्वीट कॉर्न आहेत, म्हटल्यानंतर मस्तच, प्रश्नच नाही. झालं सूप तयार? सूप तयार आहे. क्या बात आहे. आम्ही हे छान असं बॉल मध्ये सर्व करून घेतो, त्याला अजून छान गार्निश करतो. पटकन तुम्ही लिहून घ्यायचं लागणारं साहित्य आणि कृती. पायनॅपल कॉर्न सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कॉर्न, पायनॅपलचे काप, कोथिंबीर, बटर, मीठ, काळी मिरी पूड, कॉर्नफ्लेक्स आणि मैदा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेले अननसाचे काप आणि उकडलेले कॉर्न एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मैदा, पायनॅपल आणि कॉर्नचं वाटलेलं मिश्रण, मीठ, काळी मिरी पूड, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून त्याला एक उकळी घ्यावी. नंतर त्यामध्ये कॉर्नफ्लेक्स घालून पायनॅपल कॉर्न सूप सर्व्ह करावं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.